अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतरच्या सामन्यामध्ये ताई पॅकर्स हा संघ खेळेल आणि ताई पॅकर्सच्या विरुद्ध एलिमिनेटर 1 मध्ये या मॅच मधला जो संघ जिंकेल तो खेळताना आपल्याला दिसेल. परंतु उद्या पहिल्या मॅच मध्ये क्वालिफायर 1 मध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये देखील प्रवेश करणार आहे. IPL चा जो फॉर्मॅट असतो तोच फॉर्मॅट आपण यावर्षी या मान्सून सुपर सिरीज मध्ये वापरलाय. 4 टीम मध्ये पहिले 3च मॅचेस व्हायच्या, परंतु आपण यावर्षी प्रत्येक ओनरला मॅनेजमेंटला विचारलं आणि त्यांनी सांगितलं की आपण त्या फॉर्मॅट नुसार 4 सामने खेळूया आणि म्हणूनच उद्या 4 सामने असतील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी गोलंदाजीसाठी सूर्या, पहिले षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. सूर्या, मणिरत्नम, अंपायरचा सिग्नल, मॅचला सुरुवात. केतन मात्रे मागच्या मॅचचा अर्धशतकवीर. सहा अर्धशतक लागलेत, परंतु या मॅच मध्ये पहिलाच बॉल हवेत आहे. ग्लोव्ज मध्ये विसावला जाईल. केतन मात्रे 0वर आउट. सूर्याच्या खात्यामध्ये मोठे यश आणि केतनची विकेट इथे मिळवत असताना मॅग्निफिसंटचं दमदार पुनरागमन या मॅच मध्ये. पहली गेंद पर बड़ा विकेट यहाँ आ चुका है. केतन मात्रे जैसे खिलाड़ी आउट होकर पैवेलियन की तरफ. गेंद अच्छी लेन पर थी, वहां से खींचने का प्रयास था, टाइमिंग नहीं अच्छा कर पाए और विकेट कीपर दीपू माली ने एक अच्छा कैच पकड़ा है. शुरुआत अच्छी की है यहाँ नवी मुंबई टीम ने. याच टीमच्या विरुद्ध मॅग्निफिसंटची पहिली मॅच झाली होती, त्यावेळेला त्यांनी धावा चेस केल्या होत्या 93 आणि आता याच टीमच्या विरुद्ध खेळत असताना केतन मात्रेची विकेट पहिल्याच बॉलवर मिळवली आहे सूर्या मणिरत्नमने. सूर्याचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज आणि त्याच्यानंतर विकेट कीपर दीपू माळीने कोणती चूक केलेली नाहीये आणि त्याच्यामुळे आता इथून पुढे जबाबदारीने खेळ करावा लागेल ओमी गेनीला आणि चैतन्य पाटीलला. चैतन्य पाटील असा खेळाडू होता ज्याने याच टीमच्या विरुद्ध सलग 5 बॉलवर 5 षटकार देखील मारले होते आणि सध्या विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये ज्युनियर नेमार, दीपू माळी यांना तुम्ही पाहिलत, कारण सध्या फिफा वर्ल्ड कप सुरू आहे आणि नेमारने गिफ्ट केलेले सॉक्स घालून परत एक वेळा दीपू इन ऍक्शन आहे. अप्रतिम कॅच त्याने टिपलाय. कारण प्रत्येक खेळाडू आणि खेळाडूचं वेगळेपण आहे. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये फिल्डर धावतायत, एक रन तरी ते मिळताना दिसेल. चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो. आम्ही म्हटलं होतं ना नेमारने सॉक्स दिलेत आणि त्याच्यानंतर गोलकीपरची भूमिका विकेट कीपर बजावत असताना इथे दीपू माळी. वाह, अच्छी फील्डिंग देखने मिली और जिस तरह से गैदर किया है ऐसा सच में लगा कि ये गोलकीपर है. यहाँ दीपू काफी बड़े खिलाड़ी है और आज कैप्टन की भूमिका में. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. 1 वर 1 अशी सध्या परिस्थिती. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर आहे. ओ बॅटची कडा मागे बॉल आणि इथे मात्र झेल टिपला जाईल. शॉट फाईन लेगला फिल्डर सेट केला होता आणि तिथे मात्र झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. ओमी केनीचा आणखीन एक 0चा चष्मा घालून तो डकआउट मध्ये दिसेल. विकेट आली है. ये टूर्नामेंट ओमी के लिए इतना खास नहीं रहा अब तक. जिस तरह से काफी रफ्तार से गेंद की, वहां लेग स्लिप तैनात रखी थी और विकेट हासिल किया है. कुणाल जी, जिस तरह से गेंदबाजी के पूरे टूर्नामेंट में काफी बढ़िया गेंदबाजी की है इस सूर्या मणिरत्नम ने और मणिरत्नम का दिल से सुपर हिट हुआ था, मगर दिल से अच्छी गेंदबाजी हो रही है इस वक्त सूर्या की. तो खरा फॉर्म इथे दिसलाय ओमी केनीचा. पहिल्या मॅच मध्ये 7 रन, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर या मॅच मध्ये 0, नॉट 7 आणि विकेट आली आहे. सूर्या मणिरत्नम शॉट फाईन लेगला प्रतिम झेल टिपला गेलाय.
नवीन फलंदाज मैदानामध्ये विश्वनाथ जाधव. मॅग्निफिसंटने पहिल्याच ओव्हर पासून थोडस प्रेशर मध्ये आणलंय. टीम त्विषा 11 डायगरला तेजस पाटील यांचा संघ आहे. युवा उद्योजक डायगरचे त्यांच्याच मुलीच्या नावाने कन्येच्या नावाने हा संघ खेळतोय त्विषा 11 डायगर. दुसऱ्या बाजूला मॅग्निफिसंट नवी मुंबई, दीपक बाळाराम पाटील नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आणि त्याचबरोबर ओमकार लीलाधर नाईक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट नवी मुंबई लास्ट मॅच या संध्याकाळची आणि याच्यातून जो संघ जिंकेल उद्या एलिमिनेटर मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल ऑन साइडला बॅटच्या एकदम कडेला आतमध्ये लागलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग मधून फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. विश्वनाथ जाधवचं खातं उघडलंय. 3-2 अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते. टीम त्विषा 11 डायगरची. टॉस खूप महत्वाचा ठरतो अशा कंडिशन्स मध्ये, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील याच टीमच्या विरुद्ध दीपू माळीने टॉस जिंकला, फिल्डिंग निवडली, रन चेस केल्या. याही मॅच मध्ये 5व्या मॅच मध्ये आजच्या दिवसातला टॉस त्याने जिंकला, बॉलिंगचा निर्णय घेतलाय. शफल होऊन हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला धावतोय फिल्डर बॉलच्या मागे परंतु नाही थांबू शकणार. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. चांगला इम्प्रोवाइजिंग हुक शॉट, धावा मिळतील 4. येतोय चौकार. अच्छी गेंदबाजी अब तक हो रही थी मगर इस बार थोड़े से पहले ही सफल हुए थे, जगह बनाई और पीछे की तरफ खेला है स्ट्रोक को. ऐसा ही कुछ अलग करना होगा. अच्छी गेंदबाजी हो रही है मगर एक चौका भी जड़ा है यहाँ विश्वनाथ ने. काहीशी अशीच बॅटिंग करावी लागेल विश्वनाथ जाधवला. चैतन्य पाटील बॅटिंग आहे या टीमकडे. ऑन साइडला हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न आहे. परत एक वेळा टो एंडला लागलाय बॉल. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एक सिंगल तिथे मिळेल. पहिलं षटक खूप इव्हेंटफुल राहिलंय. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं एक चौकारही लागला. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट आलेल्या आहेत आणि पहिल्या ओव्हर मध्ये विकेट किपरची कमालही पाहायला मिळाली. तर ओव्हरऑल पहिलं षटक संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा झाल्यात. 2 फलंदाज बाद. मान्सून सुपर सिरीज च्या या ज्या टी शर्ट्स आहेत या देखील लॉन्च झालेल्या आहेत. वेगवेगळ्या कलरफुल टी शर्ट्स तुम्ही पाहताय आणि आपण पाहिलंय ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या टी शर्ट्स असो किंवा या मान्सून सुपर सिरीजच्या टी शर्ट्स असो, याला भरपूर मागणी भारतामधून आहे आणि आपण पाहिलंय त्याचमुळे या वेगवेगळ्या रंगीबिरंगी टी शर्ट्स सगळ्यांचं मन जिंकतायत आणि या अनेक शॉप मध्ये आता उपलब्ध देखील आहेत 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आठ रन. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. यावेळेला बॉल फिरवलाय परंतु जास्त फिरलाय आणि कोरड्या खेळपट्टीवर तुम्हाला ते नॅचरल लेग ब्रेक टाकण्याची उभा आहे. यावेळेला जास्त बाहेर निघतोय. पंचांचा इशारा वाईड बॉल. वाईड बॉलने सुरुवात झाली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. गोलंदाजीसाठी वेदांत पाटील. आई बॉल जास्त बाहेर, तेवढंच चांगला टेक. विकेट किपरच्या माध्यमातून आणखीन एक वाईड बॉल येतोय. टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा वाढताना दिसत आहेत. सलग 2 वाईड बॉल टाकलेत आता वेदांतने. टप्पा शोधावा लागेल. लेग ब्रेक चांगला टाकतोय परंतु टप्प्यावर टाकणं गरजेचं आहे उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध. हा बॉल चांगला होता. इनसाइड आउट खेळलाय. फिल्डर धावतायत. प्रयत्न सुरू आहे. बॉल चाललाय सीमारेषेलगत. दोघांच्या मधूनच 2 फिल्डर होते आणि तिथून बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील चौकार. इस बार अच्छा स्ट्रोक खेला. एक गेंद ऑफ स्टंप के बाहर रखी थी, वहां से इनसाइड आउट खेले और ऐसी जगह गेंद गिरी, वहां फील्डर नहीं थे, उसी के कारण ये चौका जड़ा गया है. विश्वनाथ ने आते ही कुछ अलग करने की कोशिश की है. स्ट्रोक को बना रहे और एक चौका उनके बैट से आता हुआ. ₹4,59,111 प्रेक्षकांनी आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये 70-70 स्पोर्ट्सवर ही सुपर सिरीज पाहिली आहे. त्या सगळ्याच प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. आणि आज सोमवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस नाही, तरी देखील मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे या स्पर्धेवर. हा बॉल चांगला आहे. याच टप्प्यावर याच लेंथने इथूनच तुम्हाला बॉल वळवणं गरजेचं आहे, परंतु फुटवर्क इथे पाहायला मिळालेलं नाहीये. बॅटर विश्वनाथ जाधव कडून जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. चांगला टर्न प्राप्त केलाय. शॉर्ट फाईन, एक फ्लाय स्लिप. उलटा फटका हे होणारच होतं, कारण तुम्हाला विथ द टर्न खेळायचं असेल तर बॅट उलटी चालवणं गरजेचं आहे. जसा बॉल फिरला तसाच बॅटने तडाखा दिला. 4 धावा.
विश्वनाथ को मालूम है अगर रन बनाने हैं तो कुछ अलग करना होगा। तीसरा स्ट्रोक उनके बैट से ऐसा है जहां उन्होंने कुछ अलग करने की कोशिश की। पहले तो पीछे खेले, उसके बाद कवर्स में, और अब रिवर्स के जरिए स्ट्रोक खेला है। और यही तो पहचान है इस खिलाड़ी की, कुछ अलग करने की कोशिश निरंतरता से करते हैं। सो 4 धावा इथे येत आहेत विश्वनाथ जाधवच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 चौकार या ओव्हरमध्ये आले. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर 18 लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र फॉलो केलं होतं. जसा विश्वनाथ शफल झाला त्याला फॉलो करत असताना यॉर्करचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश आलंय वेदांत पाटीलला. चांगलं कमबॅक. त्या चौकारानंतर प्रत्युत्तर दिले त्या डॉट बॉलने. आज प्रेक्षकांची संख्या इथेही मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळालेले आहेत प्रेक्षक. काल रविवार होता, कालही मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. पायातला बॉल, वेगवान बॉल आणि तेवढेच चांगली फिल्डिंग मागे पाहायला मिळते. रन आउट चान्स इथे होता आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण दोन्ही बाजूला थ्रो होत आहेत. परंतु शेवटी आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेत आता गोलंदाजीमध्ये वेदांत पाटीलने. थोड़ी सी जल्दबाजी की वहां विकेट कीपर ने, थोड़ा सा रुककर अगर थ्रो करते तो आउट भी हो जाते थे, मगर ये क्रिकेट का खेल है. दूसरा ओवर प्रगति पर 18 रन बने. अब तक 2 चौके जरूर जड़े गए, मगर कुछ बिंदे गेंदे भी वेदांत ने की है. एक्सप्रेस नॉटर भरपूर वेगाने टाकलेला बॉल होता, परंतु इम्पॅक्ट महत्वाचा असेल आणि तेवढाच चांगला इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले असेल. त्याचमुळे अपील झाली. स्पष्टपणे नकार दिलाय पंचांनी. लेग बायचा इशारा इथे कळवलाय. ओव्हरची आता होईल समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 ला 2 टीम त्रिशा 11 टाइगर. पहले दौर में अगर देखा जाए तो गेंदबाज थोड़े से हावी हो रहे हैं, क्योंकि त्रिशा 11 टाइगर 19 पर 2 है. 2 विकेट अभी भी जा चुके, मतलब उनके पास आने वाले समय में अच्छे बैटर है विश्वनाथ. और अगर चैतन्य यहाँ से बैटिंग करते मजा आएगा इस मैच में. चैतन्य को बैटिंग करनी होगी, उनके लिए एक बड़ा प्लेटफॉर्म है. साथ में तजुर्बेकार खिलाड़ी विश्वनाथ भी है. इम्पॅक्टची चर्चा होती. तो इम्पॅक्ट आणि पिचिंग दोन्ही आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि त्याचमुळे स्पष्ट नकार पंचांनी दिला. चांगला निर्णय आणि म्हणूनच आपण पाहिलं की अपील मध्ये तो उत्साही नव्हता गोलंदाजाचा. विकेट कीपर नेहमीच उत्साही असतो, कारण विकेट कीपर दीपू माळी हा सबस्क्रायबर मीटर 11,48,525 आहेत सबस्क्रायबर आणि त्याच्यामध्ये वाढ होते. त्याच्यामुळे तुम्ही देखील नवीन असाल 7070 युट्यूब चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या हंगामामध्ये मान्सून ब्लास्ट सुपर सिरीज तर तुम्ही पाहताय. त्याच्यामध्ये कार्निवल ही देखील स्पर्धा येणार आहे. त्याचबरोबर टेस्ट चॅम्पियनशिप अशा अनेक स्पर्धा तुम्हाला एका क्लिक मध्ये 7070 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला पाहायला मिळतील 7070च्या माध्यमातून. सो आता 2 ओव्हर नंतर 19 धावा झाल्यात. 19 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 3 मध्ये परत एक वेळा सूर्या गोलंदाजीसाठी सज्ज होईल. शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्ड, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर प्रथमेश, लॉंग ऑफला अक्षय, लॉंग ऑनला आणि एक मिड विकेटला फिल्डर आहे. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर. रनआउट चान्स आहे. नॉन स्ट्रायकर एंडला जावं लागेल विश्वनाथ जाधवला डगआउटच्या दिशेने. परंतु विश्वनाथ जाधवला रनआउट का करण्यात आलं? 9 बॉलमध्ये 15 धावांची खेळी त्याने केली होती. चांगली बॅटिंग करत होता, परंतु तिसरी विकेट इथे गमावली आहे. हा प्रश्न प्रेक्षक नक्की विचारतील. अच्छी गेंदबाजी हो रही है, काफी रफ्तार से ये गेंद की और जैसे विकेट कीपर के हाथ में गई, चैतन्य ने कॉल दिया था यहाँ रन के लिए. और एक रफ्तार भरी गेंद अच्छे टिप्पे पर थी और दीपू के हाथ में जैसी गेंद हाथ में गई वहां से ही कॉल देना शुरू किया था भागो, मगर रनआउट के तौर पर विकेट आ चुका है. हो, कधी कधी ते डिसिजन घेतले जातात, कारण प्रथमेशने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. अर्धशतक त्याच्या बॅट मधून आलं होतं आणि त्याचमुळे तो कॉन्फिडन्स त्याच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये दिसलाय आणि त्याच कॉन्फिडन्सने तो बॅटिंग करू शकतो हे टीमला वाटते, मॅनेजमेंटला वाटते. आणि त्याचमुळे चैतन्य पाटील आणि प्रथमेश यांची जर जोडी जमली तर धावा होतील आणि दोन्ही एकाच एरियामधून बिलॉंग करतात. ऑलमोस्ट एक फुंड्याचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला चैतन्य त्याच उरणच्या टाकीगावचा खेळाडू. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, धावा कराव्या लागतील. सूर्या पुढचा बॉल स्लॉट मध्ये बॉल आहे, पार्किंग प्लॉट मध्ये दिसेल. डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, 6 धावा, षटकार.
याचसाठी स्ट्राईक घेतली होती आणि समोरच्या बाजूला लांब लचक स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. वा चैतन्य, ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावर समोरच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय सरळ बॅटने. कमीत कमी 100 धावा तरी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. ज्या पद्धतीने आतापर्यंत सामने रंगलेले आहेत. आज थोडासा पाऊस पडला, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर रिमझिम पावसाच्या सरी परत एक वेळा त्या सरीच गायब झालेल्या आहेत. बळीराजा शेतकरी पूर्णपणे वाट पाहतोय महाराष्ट्रामध्ये पाऊस बरसण्याची. आणि आता या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 25-25, परंतु क्रिकेट काही थांबत नाहीये. क्रिकेट हे असं सातत्याने सुरू राहील. पावसाळी अनेक स्पर्धा येतील. आणखीन एक धमाका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा जातोय बॉल सीमा पार. आणखीन एक षटकार येतोय फलंदाज चैतन्य पाटीलच्या पॅट मधून. इसीलिए स्ट्राइक लिया था इस खिलाड़ी ने. उसके बाद 2 बड़े हिट आ चुके हैं. अब एक्स्ट्रा कवर पर एक्स्ट्रा पावर भी देखने मिला. चैतन्य, काबिलियत है, टैलेंट है इस खिलाड़ी में, युवा है और रबर बॉल काफी बेहतरीन खेलना जानते हैं. वाह, चुका करतोय गोलंदाजीमध्ये आणि जेवढाच वेगाने बॉल टाकेल चैतन्य पाटील तेवढ्या वेगाने मारेल. आणि म्हणूनच थोडीशी टीम हर्डल, टीम मीटिंग तिथे दीपू माळी, प्रथमेश पवार, अक्षय पवार हे सगळे खेळाडू थोडासा कानमंत्र देत आहेत. कारण पेस मध्ये व्हेरिएशन पाहिजे. जर या खेळपट्टीवर तुम्हाला वाचायचं असेल तर तुमच्याकडे व्हेरिएशन महत्वाचं आहे. आणि पाहूया आता या बॉलवर काय कहाणी असेल. परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक व्हायला पाहिजे चैतन्य पाटीलचं. डाऊन दी ग्राउंड त्याने षटकार मारला, त्याने एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारला. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये त्याने 5 षटकार देखील मारले होते कौशलच्या विरुद्ध. याच टीमच्या विरोधात खेळत असताना तो कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे देखील. ऑन साइडला दिशा दिली, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला बॉल होता. 1 रन तरी इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल झाला खेळाडू, त्याचा फायदा मिळेल. चैतन्य पाटीलला 2 धावा मिळतील आणि डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. तीसरा ओवर प्रगति पर है. चैतन्य काफी अच्छी बैटिंग कर रहे हैं. यहाँ आउट होने के बाद 3 विकेट जाने के बाद भी यहाँ प्रथमेश के साथ चैतन्य को यहाँ पारी खेलनी होगी और अब तक अच्छी बैटिंग हो रही है. 2 बड़े हिट लगाए मगर सूर्य अभी कुछ कम नहीं है. ऑन साइडला दिशा दिली, 1 धाव तरी ते मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल का? यावेळेला चांगली फिल्डिंग, फक्त 1च धाव मिळते. या सिंगलच्या मदतीने 34 धावा. एक रन भी यहाँ से काफी महत्वपूर्ण है, वही करने का प्रयास यहाँ हो रहा है. 7 ओवर का मुकाबला है. तीसरा ओवर प्रगति पर है. 34 रन बने. त्रिशा 11 टाइगर को एक अच्छा टोटल खड़ा करना चाहिए. हमने देखा है एवरेज स्कोर 100 से 110 इस टूर्नामेंट में हो रहा है. 34 लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू आहे. 2 विकेट लवकर गमावले होते. त्याच्यानंतर विश्वनाथ आउट झाला आणि प्रथमेश आलाय फलंदाजीसाठी. खातं उघडायचंय प्रथमेशला. सूर्याचा शेवटचा बॉल आहे त्याच्या ओव्हरचा. 23 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 विकेट त्याने घेतलेल्या त्याच्या स्पेल्स मध्ये. श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरी मानकोली मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय मान्सून सुपर सिरीज. बॅटची कडा आणि इथे मात्र विकेट कीपर हा झेल सोडणार नाहीये. अप्रतिम यष्टीरक्षण इथे पाहायला मिळतंय. आणखीन एक दमदार कॅच दीपू माळीकडून. सूर्या की रफ्तार ही सूर्या की पहचान है और 1 विकेट सूर्या ने हासिल किया है. रफ्तार से बीट किया यहां प्रथमेश मात्रे को. 3 विकेट हासिल किए. 2 ओवर के उन्होंने 23 रन खर्च किए और 3 ओवर के बाद 34 तो है मगर 4 विकेट वापस लौट चुके हैं. सूर्या की ये गेंद और रफ्तार ज्यादा थी. बैट का किनारा और बाकी का काम दीपू ने किया है और 1 विकेट. आणि आता एक एक्स्ट्रा ऑप्शन बनलाय टीम मॅग्निफिसंट कडे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. लेफ्टी बॅटर जोपर्यंत होता तोपर्यंत मला वाटत नव्हतं की वेदांत येईल गोलंदाजीसाठी. परंतु जसा लेफ्टी बॅटर इथे प्रथमेश आउट झालाय, कदाचित वेदांत हा ऑप्शन परत एक वेळा वापरला जाऊ शकतो मॅग्निफिसंट टीम कडून. कारण हेच आहे प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट. ज्या वेळेला लेफ्टी बॅटर असतात त्यावेळेला वेदांतला थोडंसं थांबवता आलं असतं, परंतु लेफ्टी बॅटर जसा आउट झाला तसाच परत एक वेळा त्याचा वापर करण्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे मॅग्निफिसंट साठी. हे झालंय, वेदांच्या हातात बॉल देण्यात आलाय. कारण हे जे क्रिकेट असतं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट असतं. इथे ते डोक्याने खेळला जातो. दोन्ही रायटी बॅटर असल्यानंतर लेफ्ट आर्म सीमर, स्पिनर, कोरडी खेळपट्टी, जिथे बॉल चांगला टर्न होतोय, वळतोय, बाउन्स मिळतोय, तिथे मात्र वेदांचा वापर होईलच.
आणि तेच झालंय. यष्टनना अगदी चिटकून विकेट किपर दीपू माळी बॅकफुटला जात असताना टॅप केले बॉलला डीप मध्ये स्वीपर कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 35. चांगला पर्याय वेदांत पाटील. अच्छी गेंदबाजी की अब तक उन्होंने पहले ओवर में भी सिर्फ 10 रन दिए थे. इस ओवर की शुरुआत भी अच्छी हुई है, मौका नहीं दिया, जगह नहीं दी स्ट्रोक बनाने के लिए. इसी के कारण सिर्फ 1 रन से ही संतुष्ट रहना होगा. 35 पे 4. डीप मध्ये आता एक स्क्वेअर लेग सेट केलाय. मिड विकेटला एक फिल्डर आहे. लॉंग ऑन खाली ठेवलाय. मिड ऑनला आणलंय फिल्डरला. समोर मार. हे आमंत्रण अपील स्ट्रॉंग आहे परंतु स्पष्ट नकार इथे दिला जाईल. दोन्ही अंपायर कडून निर्णय येतोय नॉट आउटचा. आणि आता बॅटरलाही विचारलं जात आहे लागला होता का, पण तो सांगणार नाही. शेवटी अंपायरने नॉट आउट दिला तर नॉट आउट आहे. वाह, बॅटरला विचारायची पद्धत आवडली. होम ग्राउंड आहे. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील चांगली अपील आणि आज तर ती अपील होणं बनतंय. ओ यावेळेला चांगलं टायमिंग. बॉल ऑन साइडला उडवलाय मिड विकेट आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टाइमिंग काफी बेहतरीन रहता है इस खिलाड़ी का. नाम अमित नाइक और काम है स्ट्राइक करना. वेदांत की ये गेंद टप्पे पर तो अच्छी थी मगर बनाया स्ट्रोक को भेज दिया सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. वन लॉस ऑफ 4 विकेट. ही सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये एक चांगला षटकार आलाय. आणि अमित नाईकच्या बॅट मधून तो सिक्सर आलाय. विकेट कीपर यष्टनना अगदी चिटकून आहे दीपू माळी. आणि इथे चांगली विकेट कीपिंग. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग आणि तेवढंच चांगले यष्टीरक्षण इथे करत असताना दीपू माळी या मॅच मध्ये. अंपायरचा इशारा डेड बॉलचा. चांगला पुलचा फटका. फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक सिक्सर और एक बेहतरीन स्ट्रोक. थोड़ा सा पीछे किया था, पड़ा इस गेंद को और उसके बाद सीमा रेखा के बाहर भेज भी दिया है. आने दिया गेंद को और वहां से सीमा रेखा के बाहर भेज दिया. काफी अच्छी पारी खेल रही. यहां से एक जरूरत थी पार्टनरशिप की और ये पार्टनरशिप यहां बनती हुई अमित और चैतन्य के बीच. आणखीन एक चांगला बॉल आणि अखेर इथे षटकाची समाप्ती होईल. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 47. इस ओवर में विकेट तो नहीं आया मगर 13 रन आए. 2 बड़े स्ट्रोक भी आए, कुछ अच्छी गेंदें भी यहां आई जरूर मगर 4 ओवर के बाद 47 है. स्कोर उतना भी बड़ा नहीं है मगर अभी भी 3 ओवर शेष है. यहां से 40-45 भी बनते हैं तो मैच बन सकता है. हा सबस्क्रायबर मीटर 11,48,538 सबस्क्रायबर आता कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त आता 1400 सबस्क्रायबर बाकी आहेत. आणि ते जर झाले तर 11.5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील 70-70 स्पोर्ट्सचे. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. सो 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 47-47.
सध्या तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दीपू माळी पाहायला मिळतोय आणि सध्या फुटबॉलचा विश्वचषक सुरू आहे. केप वर्डे या टीमचा जो गोलकीपर आहे तो सध्या भरपूर चर्चेमध्ये आहे, कारण वोझिन्ना या गोलकीपरचे सगळ्यात पहिले ज्यावेळेला तो मॅच खेळला त्या मॅच मध्ये त्याचे फॉलोअर होते इंस्टाग्रामवर फक्त 50,000. त्याने त्या एकाच मॅच मध्ये 7 गोल वाचवले आणि त्याच्यानंतर 15 मिलियन फॉलोअर त्याचे झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने ही देखील एक मोठी स्टोरी राहिली आहे. तसंच आमचा दीपू माळी आहे, कारण ज्युनियर नेमारने त्याला ज्यावेळेला हे सॉक्स गिफ्ट केले त्याच्यानंतर आज त्याची विकेट किपिंग जर तुम्ही पाहिली तर सगळ्यांना या विकेट किपिंगने मंत्रमुग्ध करून सोडलंय. आणि त्यानंतर जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने त्याच वोझिनांकडून तो धडे घेऊन आज विकेट किपिंग करतोय जसा की तो गोलकीपर आहे. शॉर्ट बॉलचा वापर, इथे मात्र तडाखेबंद फटका, बॉल सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 6, येतोय षटकार. ये भी रायगढ़ के खिलाड़ी है और एक दूसरे के खिलाफ और एक ही टीम में बहुत सारा क्रिकेट खेले हैं दोनों. जैसे ही देखा अंदर की तरफ आती हुई थोड़ी सी उछाल थी, उसका फायदा उठाया और चैतन्य सिक्सर. आणि याच दरम्यान ही सगळी कहाणी सांगत असताना अंपायरने इम्पॅक्टचा देखील इशारा केला होता. वेदांत पाटीलच्या जागेवर आता विजेंद्र पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. ही न्यूज आहे ग्राउंड मधून. सो धावा झालेल्या 53-53. परत एक वेळा मॅच कडे येऊया, ग्राउंड मध्ये येऊया. आणि आता या मॅच मध्ये परत एक वेळा आक्रमण सुरू केलेलं आहे मॅग्निफिसंट नवी मुंबईच्या विरुद्ध त्विषा 11 टायगर या संघाने. रत्नदीप चौधरी वलवली गावचा खेळाडू आहे पनवेलच्या. आणखीन एक धमाकेदार फटका, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला सीमारेषा पलीकडे. केतन मात्रेच्या टीमचा खेळाडू असे फटके मारतोय, नाव आहे चैतन्य पाटिल. ये बेहतरीन था स्ट्रोक, ऑप्टम के बाहर से एक पैर पर इस गेंद को दूर दूर कवर्स की दिशा में भेजा है. इस खिलाड़ी में कुछ बात है. आने वाले समय में महाराष्ट्र के टेनिस क्रिकेट में और रबर क्रिकेट में एक नया खिलाड़ी दाखिल हो चुका है. आने वाले समय में ये खिलाड़ी बहुत आगे जाएगा. इसी तरह से अगर खेलेगा तो अच्छी बैटिंग. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. फलंदाज चैतन्य पाटील 8 बॉल मध्ये 29 धावा त्याने केल्यात. मागच्या मॅच मध्ये याच टीमच्या विरुद्ध त्याच्या बॅट मधून ते 5 षटकार पाहायला मिळाले होते. 30 धावांची खेळी त्याने साकारली होती आणि आता प्रेशर मध्ये परत एक वेळा ढकललंय मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमला. आणि त्याच्यामुळे कॅप्टन दीपू माळी रत्नदीप चौधरीकडे आलाय. आता त्याला काहीसा कानमंत्र त्याच्याकडून दिला जाईल, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की या मॅच मध्ये तुम्ही कसं खेळाल, कसं जिंकाल आणि कसं क्वालिफाईंग राऊंड मध्ये जाल. कारण एलिमिनेटर खेळण्याची संधी तुमच्याकडे आहे. जर जिंकलात, जर हारलात तर स्पर्धेच्या बाहेर. डू ऑर डाय मॅच दोन्ही टीम साठी. रत्नदीप साठी हा बॉल होता आणि हेलिकॉप्टर ड्राईव्ह मारलाय समोरच्या बाजूला. फलंदाज चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक षटकार और एक बढ़िया स्ट्रोक देखने मिला है चैतन्य पाटिल द्वारा. ये गेंद भी थोड़ी सी आगे रखने का प्रयास था और वहां से सामने की दिशा में हेलीकॉप्टर के जरिए ये 6 रन मिलेंगे चैतन्य को. लगातार निरंतरता से बड़े बड़े स्ट्रोक आ रहे इस खिलाड़ी के बैट से. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. इथे कुठेतरी रत्नदीप चौधरी थोडीशी चूक करतोय, कारण ज्या वेळेला तुमच्या विरुद्ध एक्स्ट्रा कव्हरला षटकार पडतो त्यानंतर मात्र तुमच्या विरुद्ध ते आक्रमण सुरू होतं आणि तेच झालेलं आहे. या ओव्हरच्या दरम्यान मोठमोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. आक्रमक फलंदाजी करताना दिसतोय चैतन्य पाटील. 9 बॉल मध्ये 35 धावांची खेळी चैतन्य पाटीलने साकारली आहे आणि त्याचमुळे सिली कव्हर पॉइंट आता सेट करण्यात आलाय. सगळ्यात जवळचा क्षेत्ररक्षक बॅटरच्या दबाव टाकण्याचा तो प्रयत्न असेल. विकेट कीपर बदललाय. हे घडतं प्रेशर मध्ये. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता. अक्षयने सांगितलं विकेट कीपिंग मी करणार आणि ती देखील यष्ट्यांना चिटकून करणार, कारण वेगवान बॉलर आहे. आणि आता बॅटर ती चर्चा करतायत, पाहूया पंचांबरोबर.
बॉल टाकताना क्षेत्ररक्षक त्याची मुवमेंट झाली आहे का? ओके. ओके, जो निर्णय आलेला आहे की तो खेळाडू स्टेबल होता, त्याच्यामुळे जो निर्णय होता ऑनफिल्ड अंपायरचा डॉट बॉल राहील. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. बॉल पडला, कीपरच्या हातात गेला आणि त्याच्यानंतर बॉल जेव्हा कीपरच्या हातावरून पुढे आला त्यावेळेला त्याची हालचाल झालेली आहे. असा ऍक्शन रिप्ले आहे. सो ऍक्शन रिप्ले क्लिअर आहे. अंपायर बॅटरने घेतलेला रिव्ह्यू होता का? हा, येस, एक रिव्ह्यू लॉस्ट. कारण 7 ओव्हरची मॅच आहे, त्याच्यानंतर याच्यावरून परत प्रॉब्लेम्स होतात. ओ, परफेक्ट यॉर्कर. आता मात्र सलग 3 षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे टाकलेत रत्नदीप चौधरीने आणि हे कमबॅक केलंय. आता या कमबॅक मध्ये प्लॅनिंग काय? एक सिली कव्हर पॉइंट ठेवलाय. दीपू माळी जो विकेट कीपर होता, गोलकीपर, तो मात्र मिड ऑफला आलाय आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की तिथे विकेट कीपर अक्षय पवार गेलाय. परंतु या मॅच मध्ये किती बिझी आहे बघा. आता फुटबॉलचा फीवर आहे. मी मगाशी देखील म्हटलं वर्ल्ड कप सुरू आहे. हेअरस्टाईल दीपूची, सॉक्सची स्टाईल. फुल टॉस, या वेळेला स्क्वेअर लेग लेफ्ट स्वीप मारलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेगला 4 मिळतील, चौकार आणि इथे ओव्हरची समाप्ती होईल. या ओव्हर मध्ये रन आले 22. ये और अच्छा खासा महंगा साबित हुआ. हालांकि इसके पहले की 2 गेंदें बिंदी आई थी, मगर इस बार आखिरी गेंद फुल टॉस की, उसका फायदा उठाया चैतन्य ने और चौका जड़ दिया गया. 5 ओवर के बाद 69 बने हैं और अभी भी 12 गेंदें आनी शेष है. चैतन्य देखते देखते 12 गेंदों में 39 पर और अमित नाइक 5 में 12 पर. अकरा लाख 48,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच्यावरती 566. नक्कीच 70 स्पोर्ट्सला फॉलो करा. इंस्टाग्राम हँडलवर अनेक रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण याच्यानंतर तुम्हाला अनेक स्पर्धा पाहायला मिळतील. मग भिवंडी ब्लास्ट, कार्निवल आणि त्यानंतर टेस्ट चॅम्पियनशिप अशा अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येतील. 69 6वं षटक आणि 6व्या ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय आता कौशल पाटील, वलपाडा एक्सप्रेस. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर रनआउट चान्स आहे आणि तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. बायचा इशारा अंपायरच्या माध्यमातून इथे आलाय. अच्छी शुरुआत कौशल पाटिल की और छठे ओवर के लिए आए जरूर है, मगर अच्छी शुरुआत की है. यहाँ से यही कोशिश रहेगी गेंदबाज की कि बड़े स्ट्रोक ज़्यादा नहीं आए और बैटर की यही कोशिश रहेगी कि जिस तरह से अभी ये पार्टनरशिप बिल्डअप हुई है 100-110 तक यहाँ इसे लेके जाए. बॅकफुटला जात असताना चांगला कट शॉट, अप्पर कट मारलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर येत आहेत. कव्हर पॉइंट रिजन मध्ये झेल टिपला जाईल. फलंदाज चैतन्य पाटील आउट होतो आणि उंचीचा खूप चांगला फायदा उचललाय. यावेळेला गोलंदाज कौशल पाटील ने फलंदाज बाद. प्लानिंग के तहत ये गेंदबाजी, पिछली गेंद थोड़ी सी आगे रखी थी, इस बार पटका था और थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर पीछे रखा था. वहां से अपर कट करने का प्रयास जरूर हुआ था, मगर टाइमिंग नहीं कर पाए और
एक विकेट आ चुका है। चैतन्य हालांकि अच्छी बैटिंग की अपनी टीम के लिए, मगर अब आउट होकर पैवेलियन की तरफ। सत्तर 70 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. शुभम शेळके फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल पायावर लागला. अपील आहे परंतु स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह जास्त होता. लेग बायचा इशारा आणि ओ स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जाईल. नो बॉल. त्याचा ऍक्शन रिप्ले. फ्रंट फुट नो बॉल. ओव्हर स्टेपिंग इथे करण्यात आला आणि त्याच्यामुळे आता चुकीला माफी नाही. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. दोन रन ऍड होतील. फ्रीडचा बॉल होता. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर येतात भरपूर वेगाने. बॉल पर्यंत चांगला थ्रो येतोय विकेट कीपर एंडला आणि तेवढेच चांगली विकेट किपिंग. आज ती भिंत आहे तो बॉल मागे जाणारच नाहीये. चांगली विकेट किपिंग दीपू माळीची होम ग्राउंडवर आणि एकच धाव इथे मिळते. 73 73 धावा झालेल्या आहेत. टाइमिंग प्रॉपर. बॉल हवाई सफर करतोय. खडे खडे बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. अच्छी बैटिंग. पिछले मैच में भी 20 रन बनाए थे पूना के इस खिलाड़ी ने, और यहां भी जैसे ही मौका मिला आते ही जड़ दिया है एक बड़ा स्ट्रोक, सिक्सर. $79 79 धावा झालेल्या आहेत. कौशलच्या या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 9 धावा आल्यात आणि सध्या तरी शुभम शेळकेच्या बॅट मधून तो सिक्सर आलाय. मॅच मध्ये हळूहळू कमबॅक होत आहे ट्विशा 11 टायगरचं. आणि जर या मॅच मध्ये आता 80च्या आसपास तर त्यांची धावसंख्या आहे. अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 20 धावा केल्या तर 100 धावांचं टार्गेट सेट होऊ शकतं. आणि 100 धावा जर झाल्या तर संध्याकाळच्या सत्रामध्ये एवढंही सोपं नाहीये धावा चेस करणं. त्याच्यामुळे हे पुढचे 8 बॉल खूप महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. कौशल पुढचा बॉल घेऊन शॉर्ट बॉलचा वापर. परत एक वेळा विकेट कीपर दीपू माळी. आणखीन दर्जेदार विकेट किपिंग. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकलाय. हे 7 बॉल आता महत्वाचे आहेत. धावा झाल्या 79. लास्ट बॉल या ओव्हरचा असणार आहे.
कौशलने फक्त 9 धावा खर्च केल्यात. एक षटकार येऊन देखील, एक नो बॉल येऊन देखील या ओव्हरच्या दरम्यान. शेवटचा बॉल शुभम साठी. शेवटचा बॉल पायावर होता. पिकअप शॉट उचललाय बॉलला आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. धावा झाल्यात 85. परत एक वेळा ओ स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जाईल. क्वालिटी स्ट्रोक. आपको कितने ओवर बैटिंग मिलती है ये मायने नहीं रखता, आप मैदान में जाकर क्या करते हैं ये मायने रखता है, और शुभम ने खुद को साबित किया है. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओव्हर समाप्त. यस, चांगला निर्णय पंचांचा. कारण मगाशी आपण पाहिलं होतं की ओव्हर स्टेपिंग झाला तिथे नो बॉल, इथे मात्र लाईनच्या मागे सम पार्ट ऑफ द फूट बिहाइंड द लाईन हा नियम आहे. तो थोडासा हिस्सा तरी त्या लाईनच्या वर किंवा लाईनच्या मागे असणं गरजेचं आहे आणि ते इथे दिसलंय. त्याच्यामुळे फेअर डिलिव्हरी आणि शेवटच्या बॉलवर आलेला हा षटकार. लास्ट ओव्हर. यॉर्करने सुरुवात केली आहे. एक धाव तरी ते मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळताना दिसतील. 87 धावा कंप्लीट झाल्यात. याच टीमच्या विरुद्ध 93 धावा चेस केल्या होत्या. आता 87 धावा झाल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आखिरी ओवर काफी अहम रहेगा. 100 से आगे स्कोर जाएगा या अंदर रहेगा. स्लोअर वन. फुल टॉस. बॉल हवेत आहे. चान्स आहे. अरे बॉल सीमा रेषेच्या अगोदर अडवला आणि कॅच पकडलाय. फलंदाज बाद. लोअर फुल टॉस ये गेंद थी, मगर ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी धीमी गति से की थी. कवर्स की दिशा में खेलने का प्रयास जरूर किया था यहाँ अमित ने, मगर फंस गए. आखिरी ओवर है और इसी के कारण बड़े बड़े स्ट्रोक लगाने की कोशिश हो रही है, मगर उस कोशिश में अमित आउट होकर पैवेलियन की तरफ. रत्नदीप को कामयाबी हासिल हुई है आखिरी ओवर में. कॅच चांगला पकडला, परंतु विकेट कीपर दीपू कसा पडला. हे इथे दिसतंय. आज दीपूवर सगळ्यांच्या नजर आहेत, कारण या मॅच मध्ये एक विकेट कीपर, एक कॅप्टन, गोलकीपर सगळ्या भूमिका त्याने पार पाडल्यात. आणि मी मगाशी म्हणूनच ओझिना याची चर्चा करत होतो. 40 वर्षाचा तो खेळाडू आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये स्पेनच्या विरुद्ध त्याने तो कारनामा केला. ऑलमोस्ट 7 गोल वाचवले. 48,000 फॉलोअर होते. 15 मिलियन फॉलोअर त्याचे झाले. आणि त्याच्यामुळे एका रात्रीच कोणीही फेमस होऊ शकतं. आता दीपू फेमस होईल. तसं फेमसच आहे दीपू. 5.3 मिलियन व्ह्यूअर्स त्याच्या रील्स बघतात इंस्टाग्रामला. हा वाईट बॉलचा निर्णय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 88. $88. ओ फुलरलेनचा बॉल होता. परत एक वेळा चांगला प्रयत्न यष्टनच्या मागे दीपूच्या माध्यमातून, परंतु शेवटी बॉल निसटला आणि चांगलं कमबॅक मागे. वाईट बॉलचा निर्णय. लगातार वाईट बॉल येतात. टीमची धावसंख्या 89. 100 धावा इथे दिसतील का. आज 100च्या आसपास धावा सातत्याने होत आलेल्या आहेत.
संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. तुम्ही पाहताय मान्सून सुपर सिरीज 2026 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. वेगवान बॉल स्नॉटर बॅट फिरली आहे, कौशल बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. आणखीन एक 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे आता 91. कमी गतीने टाकलेला कटर पिक केलाय, बॉलला टिक केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 6 धावांसाठी षटकार. धीमी गति से भी किया इस गेंद को और अंदर की तरफ भी लाना चाहते थे, उछाल थी, उसका फायदा उठाया और 6 रन. आणि सध्या एक मोठा षटकार आलाय. आपण तुम्हाला आठवत असेल ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये कलिना रेंजर्स या टीमचा सन्मान केला होता. स्पेन, साऊथ आफ्रिका, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्यांनी ते फुटबॉल खेळले. 70-70 स्पोर्ट्सची देखील एक फुटबॉलची टीम आहे आणि सध्या रिक्वायरमेंट तिथेही आहे गोलकीपरची, अशी माहिती नुकतीच आली आहे सूत्रांनुसार. कारण आज दीपूने तो कारनामा करून दाखवलाय. $97 रन, 97 धावा. ओ पा परत फिल्डिंग बघा. आता हे याच्यावरून मी बोलतोय, त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की दीपूची फिल्डिंग कशी आहे. वाईट बॉल साठी डीआरएस घेतलाय. बॅटरने एक लास्ट डीआरएस आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. आता रिव्ह्यू नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. दोन्ही रिव्ह्यू त्यांनी गमावलेले आहेत. चांगली कीपिंग, चांगला फटका आहे, फोर्स केलाय सबोर. वाईडिश लॉंग ऑफला 4 मिळतील आणि चौकाराच्या मदतीने 101 धावा कंप्लीट. 101 102च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. क्वालिफाय करण्यासाठी एलिमिनेटर राऊंड मध्ये सेकंड मॅच खेळायची संधी उद्या मिळणार आहे. पाहूया या मॅचची कहाणी काय असेल. 102च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही ऐकाल चंदू शेटे सर आणि त्यांच्याच बरोबरने मनीष बागड्यांचा आवाज. धन्यवाद.
चला मॅच सुरू करायची आहे. चालू असणारी मॅच त्रिशा 11 टायगर विरुद्ध मॅग्निफिसंट नवी मुंबई यांच्यामध्ये आपण पाहतोय. मान्सून सुपर सिरीजचा आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना, शेवटचा डाव आपल्या भेटीला येईल, ज्या ठिकाणी मॅचला जिंकण्यासाठी 102 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावाच्या हायलाईट्स आपण सध्या पाहतोय. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर चैतन्य पाटील यांच्या 39 धावा, त्यानंतर जर पाहिलं तर विश्वनाथ जाधव यांनी देखील 15 धावांची खेळी करताना पाहायला मिळाले. अंतिम टप्प्यामध्ये शुभम शेळके यांनी काही चांगले फटके खेळले तर अमित नाईक यांनी काही चांगले फटके खेळले. शेवटी 2 फटके मात्र विवेक शेलार यांच्याही बॅटमधून पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे 100च्या पुढे धावसंख्या गेलेली आहे. आणि या मैदानामध्ये संध्याकाळच्या सत्रात 100च्या पुढची धावसंख्या एक चांगली धावसंख्या म्हणून म्हटली जाऊ शकते. त्याच्यामुळे 102 धावांचा पाठलाग करत असताना 7 ओव्हरची मॅच आहे आणि या 7 ओव्हरच्या मॅचमध्ये स्टार्ट कशी होते त्याच्यावर देखील बरंच काही अवलंबून असणार आहे. माझ्या बरोबरीने मनीषजी बागले सर देखील जोडले जात आहेत. सर, कशा प्रकारे पाहता या मॅचला? ये मुकाबला डू और डाई का है और खेला भी उसी प्रकार जाएगा सर, क्योंकि हमने देखा हर मुकाबला जब डू और डाई आता है लीग फॉर्मेट में, आपको पता है कि आपको एक और मौका मिल सकता है, लेकिन अब यहां से कोई मौका नहीं मिलेगा. आपको ये 102 रन बनाने होंगे, लड़ते झगड़ते फाइट करते हुए. पहले हमने देखा दोनों बैटर 0 पे आउट हुए, केतन मात्रे 0 पे आउट, फिर ओमकार केनी 0 पे आउट. उसके बाद टीम को बढ़िया से संभाला, हैंडल किया और ये रही मॉनसून सुपर सीरीज. प्ले हार्ड, स्टे ड्राई, ओन द सीजन. ये जर्सीज और ये अलग अलग पैटर्न, अलग अलग कलर के साथ ये जर्सीज. और ये कल के एलिमिनेटर्स यानी कि क्वालिफायर 1 में खेलेंगी टीम एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स के साथ होंगे क्लियर कट स्ट्राइकर्स. उन्हीं के साथ एलिमिनेटर खेला जाएगा टाई पैकर्स पालघर और B2. उसी के साथ क्वालिफायर 2, लूजर 1 और विनर एलिमिनेटर के बीच में होगा और उसके बाद होगा मेगा फाइनल का मुकाबला. कल याद रखिएगा ठीक 8:45 बजे, 8:30 बजे रिपोर्टिंग है. 8:45 मैच शुरू किया जाएगा. ये अलग जर्सीज, अलग पैटर्न, अलग कलर के साथ. मॉनसून में जरूरत होती है आपको अलग कलर्स पहनने की. आसमान में भी रेनबोज दिखाई देते हैं और उसी तरीके से हर ब्राइट, हर लाइट, हर कलर की जर्सी यहां पे अवेलेबल है. चला, मॅचकडे आपण चाललेलो आहोत. आजच्या दिवसातील ही महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. 70-70 स्पोर्ट प्रस्तुत असणारी मान्सून सुपर सिरीज आपल्या भेटीला आली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने घाटकोपरचे आकाश जांगीड आहेत आणि जोडीला शिवडीचे प्रथमेश पवार नाणा. 2 मुंबईकर बॅटर मैदानात आहेत खरे, परंतु त्यांना रोखण्यासाठी पाहुयात कुणाला आमंत्रित केलं जात आहे. आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना जो जिंकणार ती 4थी टीम ठरणार आहे क्वालिफायर, म्हणजे टॉप 4 मध्ये जाण्यासाठीची. विवेक शेलार खालिंग एक्सप्रेस बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेले आहेत. विवेक यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे तर आकाश जांगीड बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. 7 ओव्हरमध्ये 102चा पाठलाग करायचा आहे. हे लक्ष एवढंही मोठं नाही आणि एवढंही छोटं नाही आहे. मजा येणार आहे एवढं मात्र नक्की आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते. 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी देखील आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर
आपण आजच पाहिलं 124 धावांचा पाठलाग झाला आणि तो पावसात झालेला आहे आणि आता 102 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचांचा इशारा या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीचा येतोय. 70 स्पोर्ट्सवर जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही करू हार्दिक स्वागत. डावाला सुरुवात. पहिला बॉल वेगात यष्टीरक्षकाकडे जातोय. अपील देखील केलं परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर पडत नाहीये. चांगला बॉल आलाय. सुरुवात चांगली झालेली आहे. एक बॉल अगदी महत्वपूर्ण या ठिकाणी असणार आहे. विवेकच्या गोलंदाजीची एक वेगळी खासियत आहे. व्हेरिएशन खूप चांगलं करतात. टप्पा चांगला असतो त्यांचा आणि हे गती परिवर्तन जे आहे ना ते मात्र त्यांना एका चांगल्या गोलंदाजाकडे घेऊन जातं. अगदी लहान वयातच मात्र मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व केलं असा हा खेळाडू आणि लेदर बॉलमध्ये सुद्धा सध्या चांगली मेहनत घेत आहेत. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आकाशसाठी पहिले दोन्ही बॉल खूप चांगले टाकलेले आहेत. मॅग्निफिसंट नवी मुंबई विरुद्ध जर पाहिलं तर त्रिशा 11 टायगर अशी मॅच. पहिले 2 बॉल डॉट येत आहेत म्हणजे दबाव विवेक बनवत आहेत आपल्या बॉलिंगच्या जोरावर. आणखीन एक लगातारचा तिसरा बॉल कीपरकडे टाकला जातो आणि ऑप्टमच्या बाहेर. मनी सर. जी हाँ, बहुत बढ़िया, बहुत बेहतरीन शुरुआत. जिस तरीके से सामने वाले टीम ने गेंदबाजी के साथ शुरुआत की थी उसी तरीके से विवेक शेलार. ऐसे ही नहीं कहा जाता, आपको एक्सप्रेस कहा जाता है, आपको प्रिंस कहा जाता है. ये नाम ना सर ऐसे ही नहीं देते, ये नाम देने के पीछे आपका काम इतना बढ़िया होता है. चांगला बॉल याही वेळेला खोलवर टप्प्याचा. त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या प्रयत्नात बॉल बाजूला गेला आणि लगेच दुसऱ्या धावेसाठीचा नानाने कॉल दिलाय परंतु ओव्हरथ्रो. आता किती रन रेस लागली आणि हो तिकडे चांगले एफर्ट्स दाखवलेले आहेत. बॉल चांगला होता परंतु थोडीशी मिक्सपीड झाली त्याच्यानंतर ओव्हरथ्रो झाला आणि त्याच्यामुळे रन आलेले आहेत आणि या बॉलवर 4 धावा धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे सुरुवात झाली आहे धावसंख्येची. आकाश जांगीड आणि प्रथमेश पवार नाना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मॅच चांगला बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. संधी नाही देत आहे. काही बॉल लेंथवर टाकले, काही बॉल अगदी थोडेसे खोलवर टप्प्याचे करण्याचा प्रयत्न त्यांचा होताना पाहायला मिळालाय. विवेकची ही चांगली गोलंदाजी अशीच सुरू आहे. 5 धावा धावफलकावर आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेला मात्र यूट्यूबला देखील पाहिलं गेलं. समोर खेळण्याचा प्रयत्न. संधी नाहीये परंतु एक धाव तिकडे मिळेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे 6 धावा. आजच्या दिवसात 70 स्पोर्ट्सवर मान्सून सुपर सिरीज 5 लाख प्रेक्षकांनी पाहिली सुद्धा. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. जी हाँ, तहे दिल से शुक्रगुजार हम होंगे और वो भी वर्किंग डे है सर. आज मंडे है. कोई सर को बोलता होगा कि आज ये टूर्नामेंट है, मैं थोड़ा देरी से आऊंगा, कोई लेट आएगा, कोई लैपटॉप के नीचे रख के मैच देखेगा, क्योंकि ये 70 स्पोर्ट्स प्रेजेंस मॉनसून सुपर सीरीज 2026 है. 5 लाख से ज्यादा लोगों ने देखा, उनका भी तहे दिल से शुक्रगुजार है. लेकिन चलते हैं मैच की ओर, जहां पहली 6 गेंदों में विवेक शेलार ने अपना क्लास दिखाया. पहली 3 गेंदें और तीनों गेंदों में उन्होंने अपनी गति को मेंटेन किया. अपने पास जो स्पीड है वो स्पीडोमीटर के साथ वो स्पीड को हमेशा आगे लेते गए और आकाश जांगीर को पहले 3 गेंदों में जकड़ के रखा. उसके बाद एक मिसफील्डिंग, ओवरथ्रो और ओवर में बने केवल 6 रन. 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या आहेत आणि 102चा पाठलाग करायचा म्हणजे लक्ष हे मोठं आहे. प्रति षटका गणित जर पाहिलं तर 16च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. या मैदानात ते अवघड नाहीये. त्यासाठी खेळपट्टीवर उभं राहावं लागेल आणि बॅट फिरवावी लागेल, रन करावे लागणार आहेत. किरण पाटील यांना बॉलिंगसाठी आपण पाहतोय. सावध एक्सप्रेस ऑप्टमच्या बाहेर. आणखीन एक बॉल तिकडे पाहायला मिळतोय. सुरुवात तर इकडेही चांगलीच होताना पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल आलाय. पहिल्या डावात 102 धावांचं आव्हान उभं ठेवल्यानंतर मात्र एक खेळाडू चांगली गोलंदाजी करतायत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न देखील इकडे करतायत किरण. समोर जर पाहिलं तर प्रथमेश पवार नाना आहेत, मॅच विनर खेळाडू आहेत. आणखीन एक चांगला बॉल, पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु आता कव्हर्सला ढकलला. 1 रन मिळेल. मणीची ती संधी अजूनही दिलेली नाहीये धावांसाठीची.
लेकिन हार मान के नहीं चलेगा ना, जिस तरीके से टीम तुषार 11 टाइगर टीम ने दोनों सलामी के बैटर्स को 0 पे गवाया था, उसके बाद टीम ने लड़ते झगड़ते 101 रन बनाए। उसी तरीके से पहले ओवर में जरूर केवल 6 रन आए, उसी के साथ अब किरण पाटिल भी बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन यहां से हार नहीं माननी होगी, खुद पे कॉन्फिडेंस रखना होगा और अच्छे इंटेंट के साथ क्रिकेट खेलना होगा। आणखीन एक बॉल ऑप्शनच्या बाहेरच टाकण्याचा प्रयत्न, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय। वाईट गेला तरी चालेल, परंतु टप्पा तिकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे खरा, परंतु आकाश आणि प्रथमेश या गोलंदाजीचं उत्तर देण्याची क्षमता ठेवतात आणि त्यांना ते करावं देखील लागणार आहे। आज जो जिंकणार तो उद्या येणार आणि जो नाही जिंकणार उद्या नाही येणार, त्याच्यामुळे ही मॅच जिंकायची आहे आणि उद्या यायचे दोन्ही टीमला। पुन्हा चांगला बॉल, परंतु तिकडे एफर्ट चांगले केले तरी बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने। अगदी चांगली फिल्डिंग तिकडे, वेगात क्षेत्ररक्षक पोहोचतायत, धावसंख्या पुढे गेलेली आहे। आकाश चांगली गोलंदाजी, संधी नाही दिली जात आहे। हो हो हो, हा फुल टॉस, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आलेलं नाहीये। आणखीन एक चांगला बॉल। जी हाँ, आकाश जहांगीर, उन्हें भी पता है अब निराशा उनके नक्शे कदमों पे जाती हुई, और इस बार बहुत बेहतरीन गेंदबाजी फिलहाल किरण पाटिल करते हुए, जिस तरीके से हमने पहली ओवर में विवेक शेलार को देखा, उन्हीं के नक्शे कदमों पे चलते हुए बहुत बेहतरीन गेंदबाजी किरण भी करते हुए अच्छी शुरुआत मिली है। किरणची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आकाश यांच्या विरुद्ध। समोर खेळले यावेळेला आकाश, आता ओव्हर पिच करून बसले आणि मग बॉलला आकाशने आकाश दाखवलंय। वाह, सिक्सर। जी हाँ, बढ़िया स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, बाजुओं को खोलने के लिए थोड़ी सी जगह चाहिए थी और किरण ने वहीं पे गेंद डाली, ये स्लॉट पे डाली हुई गेंद थी, और इसी तरीके से आकाश जहांगीर अब कहेंगे कि हाँ अब मेरी बारी है, अब मुझे भी शुरुआत करनी होगी। अच्छा स्ट्रोक, चांगला स्ट्रोक आलेला आहे। पुन्हा ऑप्शनच्या बाहेर येण्याचा प्रयत्न राहिलाय, व्हाईट बॉल तिकडेही मिळेल। धावसंख्या 17 वर जाते, 102चा पाठलाग करायचा आहे। दोन्ही संघांसाठी अगदी महत्त्वपूर्ण मॅच, लीग पद्धतीच्या मॅच, ऑक्शन बेस स्पर्धा, आणि त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेत आलेली आहे। पावसाळ्यामध्ये लीग खेळणं मोठी गोष्ट आहे आणि तेच इकडे पाहायला मिळते। आणि अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेट जर पाहिलं ना तर टेनिस क्रिकेट सुद्धा बऱ्यापैकी लीग मध्ये दाखल झालेला आहे। 50-60% स्पर्धा तर आता लीग व्हायला लागलेल्या आहेत। आता लपेटला आणि लपटून पाठवलाय मात्र सीमारेषेच्या पलीकडे। घाटकोपरच्या या फलंदाजाचा हा दमदार फटका येतोय, षटकार। उसे तालमेल बिठाने में थोड़ा सा वक्त लगा, लेकिन जब वक्त आया तो उसने करके दिखाया, बेहतरीन। इसी के साथ 2 ओवर का खेल हो चुका है समाप्त, रन बने स्कोरबोर्ड पे 23-23। मजा आने वाला है सर, जैसे आपने कहा लीग फॉर्मेट, रबर बॉल का क्रिकेट, और बहुत हम 4 से 5 साल पहले की अगर बात करें तो बहुत कम लोग थे जो प्रोत्साहन करते थे अपने बच्चों को कि जाइए टेनिस बॉल क्रिकेट खेलिए। कईयों को लगता था कि टेनिस बॉल क्रिकेट में है वो भविष्य नहीं है, वो भवितव्य नहीं है, लेकिन जब से 70-70 आए हैं, हर बच्चा उन्हें जानता है कि अगर मैं अच्छा क्रिकेट खेलूंगा तो इसे मैं करियर की जैसे भी देख सकता हूं। खूप सारा बदलाव गेल्या काही वर्षात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आपल्या रबर बॉल क्रिकेटमध्ये, स्थानिक क्रिकेटमध्ये झालाय आणि त्याच्यामुळे भल्या भल्यांचं लक्ष आपल्या टेनिस बॉल क्रिकेटवर आता लागलेलं आहे। मोठमोठ्या स्पर्धा येत आहेत, चांगली गोष्ट आहे। खेळाडूंचं भलं होतं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे। खेळाडूंचं भलं होणं, त्याचबरोबर जर पाहिलं तर आपल्या टेनिस बॉल क्रिकेटचा दर्जा उंचावणं ही महत्त्वाची बाब आहे आणि त्याच्यामुळे आपण या सगळ्या बदलांचा स्वीकार करत आहोत सध्या। आणि हे करत असताना आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमधील घटक देखील पुढे बाकीचे देखील जाऊ लागले, तर ही चांगली बाब पाहायला मिळते। 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, परंतु समोर आपल्याला पाहायला मिळतील विवेक शेलार। पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, लगेच त्यांना पुन्हा आणलं बॉलिंगसाठी, विकेट गेलेली नाहीये, ही जमेची बाब आहे। विवेकचं व्हेरिएशन हे त्यांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते। नाना इन ॲक्शन, विवेक पुल केलाय, प्रथमेश पवार नाना यांच्या बॅटमधील फटका हातात जातोय, टायमिंग ते नाही पाहायला मिळालं आणि विवेक यांनी कोंडी फोडली आहे, पहिली विकेट। जी हाँ, अच्छी गेंदबाजी,
अभी हम इसी चीज के ऊपर चर्चा कर रहे थे कि क्या विवेक शेलार के ओवर को आप थोड़ा सा रोक के रख सकते हो, क्या उन्हें बचा के रख सकते हो, लेकिन अच्छी कैप्टनशिप, अच्छा डिसीजन की उन्हें विकेट चाहिए। अगर विकेट मिलेगा तो सामने वाली टीम थोड़ी सी बैकफुट पे जा सकती है और उसी तरीके से प्रथमेश की विकेट मिली, यानी कि टीम के सबसे बेहतरीन बैटर की आपको विकेट मिलेगी, उसी के साथ विवेक शेलार उनका खाता भी ओपन होता हुआ। इसी के लिए हम कहते हैं ना कि गेंदबाजी भी चंद्रकांत सर पार्टनरशिप में की जाती है। हम हमेशा बैट्समैन की वो पार्टनरशिप की चर्चा करते हैं, गेंदबाजी भी पार्टनरशिप के साथ की जाती है। अच्छी गेंदबाजी की पहले ओवर में केवल 6 रन दिए, उसके बाद 17 जरूर आए किरण को, लेकिन उसी के साथ फिर एक मर्तबा अच्छा कमबॅक विवेक शेलार का। विवेकला याचसाठी बॉलिंगला आणलं होतं की विकेट घेणं गरजेचं आहे, विकेट नाही आल्या तर हे दोन्ही बॅटर मोठी खेळी करण्याची क्षमता ठेवतात आणि त्यामुळे विवेक आले आणि पहिल्याच बॉलवर विकेट सुद्धा घेऊन गेलेले आहेत। तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे, 23 अजूनही 29 बॉलमध्ये 79 पाहिजेत, म्हणजे मॅच दोन्ही टीमच्या बाजूने ऑन आहे। पाहूया काय होईल। सकाळच्या सत्रात दर्जेदार कामगिरी करणारे अक्षय पवार बॅटिंगसाठी दाखल झाले सावळे गावातून। आल्या आल्या पहिला बॉल, स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत, फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे, दोघांच्या मधोमध पडलाय, अक्षयचा चौकार। ये टाइमिंग का खेल था, बढ़िया बेहतरीन टाइमिंग के साथ उन्होंने बल्ले का फेस देखिए, हल्का सा बल्ले के फेस को थोड़ा सा मोड़ दिया था और उसी के कारण दोनों खिलाड़ियों के बीच में ये गेंद जाके गिरी। अगर वो नहीं होता तो सीधा एक और कैच मिल सकता था, लेकिन चौके के साथ शुरुआत। चौकार आलेला आहे। आकाशला कशा प्रकारची साथ देतात ते पाहावे लागेल। ओहो, उसळी, लांब आपटला बॉल यावेळेला आणि थोडासा त्वेषाने टाकलाय बॉल, त्याचं कारण होतं मागील बॉलवर मात्र चौकार आला होता, ती नाराजगी या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे हा बाउन्सर प्रस्तुत केला जाईल। यष्टीरक्षकाच्या दिशेने धावसंख्या 1 ने पुढे जाईल, वाईटच्या स्वरूपातील 28 धावा। अक्षय पवार बिग हिट, आ रा 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 खतरनाक, काय मारलाय षटकार। क्या बेहतरीन कनेक्शन ये बल्ले का और गेंद का, बहुत बढ़िया स्ट्रोक। अक्षय पवार ने इस बार स्लॉट में डाली हुई गेंद के साथ अपनी पावर का प्रदर्शन करते हुए बढ़िया स्ट्रोक, मिड विकेट, काउ कॉर्नर, सीमा रेखा, एक नहीं 2 ग्राउंड बाहर जाएगी गेंद, इतना बड़ा और इतना बेहतरीन टाइमिंग के साथ। ये देखिए स्ट्रोक, नजरें देखिए कितनी स्टेबल है, हेड देखिए कितना स्टेबल है और टाइमिंग देखिए क्या लाजवाब है। मैच अभी खत्म नहीं हुआ, जिस गेंदबाज ने 6 का ओवर डाला उसी के ऊपर अब हल्ला करते हुए, यही तो क्रिकेट का खेल है सर। हो, अगदी बरोबर, हे तर क्रिकेट आहे आणि तेच क्रिकेट पाहायला मिळतंय। 34 धावा धावफलकावर झालेल्या आहेत। विवेक शेलार या षटकात थोडेसे महागडे ठरू लागलेले आहेत, त्याचं कारण आहे अक्षय जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आले होते की काय, चौकार मारला मग षटकार मारलाय। 34 झालेले आहेत, 27 पाहिजे। एक बॉल अगदी महत्वपूर्ण असणार आहे। रबर बॉलचं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 4 महिन्यात आपल्याकडे ज्या क्रिकेटला उधाण येतं असं क्रिकेट हे पावसाळी क्रिकेट आहे। लोअर फुल टॉस, समोरच्या दिशेने वेगवान फटका आलाय करा, तिकडे फिल्डर आहेत, अमित या चेंडूला अडवतायत, फेकी करतायत, 1 रन तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे आता 35 धावा धावफलकावर पाहायला मिळते। विवेक शेलार विकेट एक महत्वाची त्यांनी घेतली आहे। मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण आकाश जांगीड आणि अक्षय पवार आहेत। ऑप्शनच्या बाहेर मात्र एक रणनीती मात्र ही जी ऑप्शनच्या बाहेरची आहे आकाशसाठी मात्र केलेली आहे गोलंदाज विवेक शेलार यांनी। या टप्प्यावर बॉल टाकून थोडंसं त्रस्त केलंय आकाश यांना। पुन्हा एकदा ते इकडे फ्लिक आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे, जसा अंदाज आला हा माझ्या आवाक्यात आहे आणि मग आकाशने म्हटलं आता मी याच्याकडे पाहतो काय षटकारासाठी पाठवलंय। ये देखिए क्या टाइमिंग, बढ़िया बेहतरीन, ये टाइमिंग भरा स्ट्रोक था, पैरों पे गेंद थी और उस गेंद को थोड़ी सी जगह बना के पैरों को थोड़ा सा खोल के खेलने की कोशिश, बढ़िया बैटिंग, बहुत बढ़िया बैटिंग। इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, 3 ओवर का खेल हो चुका है समाप्त, स्कोर बना है 41 रन बने स्कोर बोर्ड पे और ये हमारा सब्सक्राइबर मीटर 11,48,621, यानी कि बहुत नजदीक है हम। 41 रन बने फिलहाल स्कोर बोर्ड पे, मजा आने वाला है इस मुकाबले में। 3 ओवर का खेल हो चुका है समाप्त और अभी भी जीतने के लिए 24 गेंदों में 61 रनों की आवश्यकता होगी। ही कट टू कट मॅच आहे असंच मी मेल। करंट रन रेट जर पाहिलं तर
67चा आहे आणि अजूनही जर पाहिलं तर 24 बॉलमध्ये 61 करायचे आहेत, म्हणजे 15च्या पुढचा रन रेट अजूनही आवश्यक आहे खरा. आणि त्याच्यामुळे येणारा प्रत्येक ओव्हर सकाळी पण देखील आपण पाहिलं, एक ओव्हर चांगली आली तरी बॉलिंग टीम मॅचमध्ये येते आणि एक ओव्हरमध्ये जास्त रन आल्या तर बॅटिंग टीम मॅचमध्ये येते. त्याच्यामुळे येणाऱ्या 4 ओव्हर या खूप महत्त्वाच्या असणार आहेत. 3 ओव्हरमध्ये 41ला 1 विचार विनिमय चाललाय, कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित करायचं, कोणता गोलंदाज असेल की या दोन्ही बॅटरला थांबवेल. कारण अक्षय सुरू झाले आल्या आल्या आणि आकाश सुद्धा 25 वर पोहोचले सुद्धा आहेत. बॉलिंगमध्ये मात्र आता आमंत्रित केलं जात आहे किरण यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलेला आहे. मान्सून सुपर सिरीजचा दुसरा दिवस आणि दुसराही दिवस खूप चांगला पाहायला मिळाला. प्रेक्षकांची चांगली गर्दी युट्यूबला सुद्धा आणि मैदानात सुद्धा होताना पाहायला मिळते. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. आपल्याला क्रिकेटचा खेळ स्वस्त बसू देत नाही. पावसाळ्यात सुद्धा पूर्वी असं असायचं की उन्हाळा चालू झाल्यानंतर बऱ्यापैकी ठिकाणचं क्रिकेट थांबायचं, हिवाळ्यात असायचं. परंतु आता उन्हाळ्यातही क्रिकेट होत आहे, आता पावसाळ्यातही क्रिकेट होत आहे. पावसाळ्यात पूर्वी फक्त मुंबई आणि परिसरात क्रिकेट चालायचं. आता हे 4 महिने अगदी ग्रामीण भागात, कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, अगदी मराठवाड्यापर्यंत किंवा खानदेशापर्यंत सुद्धा हे क्रिकेट पोहोचलेलं आहे रबर बॉलचं. समुद्राच्या किनाऱ्यावर सुद्धा कितीतरी स्पर्धा आपल्याला या रबर बॉलच्या पाहायला मिळतात किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये आहे. समोरच्या दिशेने मारलाय पवार पॉवर फलंदाजीची अक्षयची आणि या सावळे गावाच्या बॅटरची सिक्सर. ये देखिए एक्शन रिप्ले देखने जैसा है. गेंद सीधी थी, बल्ला आड़ा था और गेंद को सीधा सीमा रेखा के बाहर, जैसे कि ये तीर कमान से तीर निकला. कितनी बाहर की गेंद और इस गेंद को अपने ताकत के साथ लपेट के सीधा सामने की ओर खेलते हुए. आपने सही कहा सर, ये अक्षय पवार नहीं, इनकी पावर दिखाते हुए बढ़िया स्ट्रोक, आई गार्ड, सब कुछ बहुत बेहतरीन है उनका. पहली गेंद पे 6. वाईड लाईन वरचा बॉल समोर षटकारासाठी खेचला, ही सोपं नाहीये. ओहो, कमबॅक करतायत किरण. कमबॅक गरजेचं देखील आहे. चांगल्या टप्प्यावरून आता फिरवलेला आहे बॉल, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. 47 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगल्या टप्प्यावर तिकडनं काय वळलाय बॉल. किरणकडे क्षमता आहे आणि म्हणून तर किरण सध्या चर्चेत सुद्धा आहेत. परंतु लोअर फुल टॉस त्याला कव्हरच्या दिशेने पाठवलेला आहे. निघालाय बॉल तिकडे, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. आता जर पाहिलं तर या ठिकाणी धावा झालेल्या आहेत 48 आणि अजूनही जर पाहिलं तर पल्ला गाठायचा 54चा. 21 बॉल म्हणजे अर्धे बॉल झालेत, अर्धे बॉल बाकी आहेत आणि त्याच्यामुळे ही मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. जो चांगला खेळणार तो जिंकणार. मॅच मध्ये यायचं असेल चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग करावीच लागणार आहे. आणखीन एक चांगली मॅच आपण पाहतोय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, थर्ड मॅचच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. रेस लागली आहे फिल्डर आणि बॉल यांच्यामधील, जिंकली बॉलने आणि अगदी त्या तारेच्या जे कुंपण आहे त्याच्यात बॉल जाऊन अडकलाय. चौकार. यही तो होता है ना सर, आप बहादुर जैसा खेलिए और फिर इस बहादुर का नसीब का भी साथ हमेशा मिलता है. इस बार फिर से एक बार उंगलियां फेरना चाहते थे औसम के बाहर की गेंद और इस बार बिल्कुल गति ऑफर नहीं की. स्लोअर वन का इस्तेमाल किया था, अच्छे से पड़ा, जड़ना चाहते थे लेकिन बल्ले का बाहर ही सिरा लगते हुए गेंद थर्ड मैन और गली रीजन से बाहर चौके के लिए. 20 गेंदों में 50 की आवश्यकता होगी. हा बॉल चांगल्या टप्प्याचा जरूर होता. समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर थोडेसे दूर होते, आले तिकडे थोडासा बाजूला. लगेच एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय, हे गरजेचं आहे. 1चं रूपांतर 2 मध्ये होणंही गरजेचं आहे. तेच इकडे झालेलं आहे. 54 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 19 बॉल मध्ये 48. सामना रंगतदार अवस्थेमध्ये हळूहळू येऊ लागलाय. कारण क्रिकेट रसिकांना काय पाहिजे तर चांगल्या मॅचेस पाहिजेत, चुरशीच्या मॅचेस पाहिजेत आणि ते तुम्हाला सातत्याने या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकांची गर्दी युट्यूबला सुद्धा आहे. समोरच्या दिशेने उडवलाय आकाशने. बॉलला पुन्हा एकदा आकाश दाखवलेला आहे. घाटकोपरचा आकाश आज मात्र मानकोलीमध्ये चमकतोय. येतोय सिक्सर. ये आकाश के बल्ले की गर्जन है, इसमें लिखे हुए रन पूरे आधा दर्जन है. वह आकाश पहले कई गेंदों पे उन्हें बैट पे गेंद नहीं आ रही थी, तब थोड़ा रुके और बार बार जब वो डॉट गेंद आ रही थी सामने ऊपर देख रहे थे, भगवान को याद कर रहे थे. अब देखिए गेंदबाज को भगवान को याद कराया है. बेहतरीन स्ट्रोक, ये सामने की गेंद थी, सामने उड़ाया, बढ़िया, बहुत बेहतरीन इस बार बैटिंग करते हुए.
4 ओवर का खेल हो चुका है, समाप्त रन बने 60 स्कोर बोर्ड पे। 18 गेंदों में 42 रनों की आवश्यकता होगी, क्लोज होगा। जैसे आपने कहा ना चंद्रकांत सर, हमें क्या चाहिए और दर्शकों को क्या चाहिए? अच्छा मुकाबला चाहिए, अच्छी टूर्नामेंट चाहिए। ये रही अच्छी टूर्नामेंट और ये रहा उस टूर्नामेंट का सबसे बेहतरीन मुकाबला। 18 गेंदों में चाहिए होंगे जीतने के लिए 42 रन। मजा आणखीन एक रंगतदार सामना मनीष सर आपल्याला पाहायला मिळतोय। मनीष सर, या पावसाळी क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे। मला तुमच्या डोंबिवलीच्या रेल्वे ग्राउंडची सुद्धा स्पर्धा आठवते, कारण प्रत्येक विभागात आता या रबर बॉलच्या स्पर्धा होऊ लागलेल्या आहेत आणि आपण सगळेजण मिळून त्यासाठी देखील चांगली कामगिरी केली, त्याबद्दल तुमचंही कौतुक। आणि कारण प्रत्येक ठिकाणी मैदान महत्त्वाचं, मैदानं वाचले तर क्रिकेट जिवंत राहील आणि मैदानं वाचली तर मात्र खेळासाठी किंवा हे खेळ महत्त्वाचे आहेत, तुमचा फिटनेस महत्त्वाचा आहे, त्यासाठी मैदानं तर पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी देखील चांगले प्रयत्न केले। जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पाहतोय एक महत्त्वाचा सामना आणि ज्या ठिकाणी अजूनही एक चांगली ओव्हर बॉलिंग टीमला सुद्धा मॅच मध्ये आणू शकते आणि ती क्षमता मात्र त्विषा 11 टायगर टीम मध्ये सुद्धा आहे। बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत आदित्य पाटील, बामन डोंगरी बॉलिंगसाठी आमंत्रित होत आहेत। समोर जर पाहिलं तर सावळ्याचे अक्षय, नॉन स्ट्राईकला घाटकोपरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। जाऊयात मॅचच्या दिशेने। मान्सून सुपर सिरीज महत्वाची मॅच आहे, अजूनही 18 चेंडू आणि 42 ची आवश्यकता या मॅचला। आदित्य, एक बॉल अगदी महत्वाचा आहे आता। ये जो स्ट्रैटेजिकल प्लानिंग है ना, उसकी ओर हमें ध्यान देने की भी जरूरत होगी। आपके पास जो बेहतरीन 2 गेंदबाज थे उनकी ओवर आपने समाप्त कर दी है। अब आदित्य बॉलिंग ट्रैक पे है। आदित्य अक्षयसाठी, अक्षय फसलेत अक्षय, बॉल हवेत आहे, गोलंदाज पोहोचतायत आणि पकडतायत कॅच। 2 वेळा अडखळले परंतु त्याच्यानंतर मात्र अक्षयला जाळ्यात पकडलेला आहे आणि आता 17 बॉल मध्ये पाहिजे 42, महत्वाची विकेट। अक्षय आउट। जी हाँ, अच्छी गेंदबाजी, 2 बार रुके और वो रुकना जरूरी होता है ना। जब भी आप वो रिदमिक पैटर्न में गेंदबाजी करते हो, अगर आपका रनअप गलत होता है, आपको लगता है कि मुझे वो रिदम नहीं मिल रहा है, तो रुकिए। कोई जरूरत नहीं है कि आपको जाके गेंद डिलीवर करनी है। अगर अक्षय को एक और अच्छी गेंद मिलती, वो बच्चा स्ट्रोक खेलते तो और सेट हो सकते थे। उनकी आंखों पे वो आक्रोश जरूर हमें दिखाई दे रहा था, लेकिन अच्छी बल्लेबाजी करी। टीम जहां थोड़ी सी ऐसे लग रही थी कि अटक जाएगी, उस टीम को उन्होंने लगभग विजय की दिशा में अपना रथ अब आगे बढ़ा दिया है। विकेट आलेली आहे। अक्षयने त्यांचं काम केलंय, काही चांगले फटके त्यांच्याही बॅटमधून आलेत। 37 वर आकाश जहांगीर खेळतायत, मैदानात बिलाल दाखल होत आहेत। क्लासिकल बॅटिंग ज्यांच्याकडून देखील पाहायला मिळते असे बिलाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। बिलाल शेख 17 बॉल मध्ये 42। आज आणखीन एक दर्जेदार सामना पाहायला मिळेल का? कारण 124 धावांचा पाठलाग आणि 76 धावांची पावसातली इनिंग अशरफची कोण विसरणार? आज तेही पाहायला मिळालंय, परंतु हाही सामना तेवढाच महत्वाचा आहे आदित्य बिलाल यांच्यासाठी। लोअर फुल टॉस, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय, बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने, परंतु फिल्डर आहेत। आलेली एक धाव तेवढीच निर्णायक असणार आहे आणि त्याच्यामुळे मॅच मधील रंगतता आणखी वाढायला लागली आहे। प्रेक्षकांना चुरस पाहिजे, 16 बॉल मध्ये 41 पाहिजे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी। शेवटची मॅच आजच्या दिवसातील प्रेक्षकांची उत्कंठा वाढू लागलेली आहे, परंतु मैदानात आकाश जहांगीर चांगली कामगिरी करतायत। या षटकामध्ये जर पाहिलं तर आदित्यही चांगली बॉलिंग टाकताना पाहायला मिळालेले आहेत। अगदी दर्जेदार क्रिकेट सातत्याने पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत। यावर्षी या स्पर्धेमध्ये पुण्याचे देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, अगदी रायगडचे खेळाडू पाहायला मिळाले, पालघरचे खेळाडू पाहायला मिळाले, मुंबईचे खेळाडू पाहायला मिळाले, ठाण्याचे खेळाडू पाहायला मिळाले आणि ही स्पर्धा जसजशी पुढे जाईल ना, या कक्षा रुंदावणार आहेत। तुम्ही रबर बॉल क्रिकेट खेळताना दिसणार, तर तुम्हाला मात्र इकडे संधी आहे आणि आता अलीकडे मात्र दूरपर्यंत या स्पर्धा देखील पाहायला मिळत आहेत। बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्ट्रोक खेळला पॉइंटला आणि आदित्य आलेत कशाला? विकेट घेण्यासाठी, आणि त्यांनी घेतलेली महत्वाची विकेट। पुन्हा एकदा मॅच मध्ये कलाटणी, दोन्ही सेट बॅटरला माघारी पाठवलंय या बामन डोंगरीच्या खेळाडूने।
वाह आदित्य, बहुत बढ़िया, बहुत बेहतरीन गेंदबाजी करते हुए मुझे वो नजर अभी याद आता हुआ। पहले तो ये एक्शन रिप्ले पे हम गौर करेंगे। बैकफुट पे गए, पंच करना चाहते थे, बैकफुट पॉइंट पे, वो भी डीप में खिलाड़ी को तैनात रखा था। और इसी तरीके से हमने तो यही कहा ना कि ये जाल बुना था और उस जाल में एक बड़े मछली को फिलहाल फंसाया। मुझे वो क्षण भी याद है सर, जब इस खिलाड़ी ने शुरुआत की थी, 2 बार वो रुके, उसके बाद उन्होंने सीधा थोड़ा सा नीचे गए, उस मिट्टी को चूमा और भगवान को कहा कि मुझे अपनी साथ चाहिए, मैं अच्छी गेंदबाजी करूंगा। और यही तो होता है ना खेल, आपको मिट्टी से जुड़े रहना होता है, क्योंकि वो मिट्टी ने ही आपको सब कुछ दिया। अच्छी गेंदबाजी और फिलहाल आदित्य अपना छाप छोड़ते हुए। 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर पुढे पुढे चाललाय. अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या स्पर्धांचा आनंद नक्की येणाऱ्या कालावधीमध्ये घ्या. दीपू माळी इन ॲक्शन घरच्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु गेल्या वर्षी पावसाळी क्रिकेट स्पर्धा बोरिवलीची MHBची दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये केलेली हाफ सेंचुरी दीपूची कोण विसरेल. पाहूया असंच काही इकडे करतील का पनवेलला. मात्र ज्या पद्धतीने राजीव गांधी मैदानामध्ये 6 चेंडू 43 धावांची आवश्यकता असताना याच दीपू माळीने इतिहास घडवला होता, आज घरच्या मैदानात तो इतिहास घडवला जाईल का. 15 बॉलमध्ये 41 पाहिजेत आणि दीपेश माळी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. सध्या चर्चा बॉलरची आहे, कारण त्यांनी 3 बॉलमध्ये 2 विकेट घेतले आणि फक्त 1 रन दिली आहे. 15 बॉलमध्ये 41 पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. दीपू धडाक्यासाठी ओळखले जातात, धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखले जातात आणि तेच आता बॅटिंगला पाहायला मिळत आहे. दीपेश माळी समोर आदित्य यांना पण पाहतो आहे. एक बॉल महत्वाचा. पहिल्याच बॉलवर सिक्सर. भाऊचा पॅटर्नच वेगळा आहे. त्यांनी गेल्या वर्षी याच मैदानात म्हटलं मला मारामारी पडते आणि भाऊची मारामारी सुरू झाली, परंतु मैदानावरची. बहुत बढ़िया सर, इसी को तो हम नाम देते हैं ना कि ये मानकोली के मिस्टर डिपेंडेबल है। और क्या बढ़िया स्ट्रोक खेला, आते ही अपने बल्ले का फेस खोला, आधे विकेट पे ये गेंद थी, बढ़िया स्ट्रोक खेला, सामने की ओर खेलने की कोशिश, बड़ा जरूर यहां पे इस बार भी बल्ला आ रहा था लेकिन गेंद सीधी गई है सीमा रेखा के बाहर। एक और 6। जिस आदित्य ने विकेट्स ली, रन नहीं दिए, उसी आदित्य को बताया कि रुको ये मेरा होम ग्राउंड है और उस होम ग्राउंड में अपनी छाप छोड़ते हुए क्या अब आदित्य कमबैक करेगा या फिर एक बेहतरीन स्ट्रोक हमें दीपू माली की ओर से देखने मिलेगा। 14 बॉलमध्ये 35 ची आवश्यकता अजूनही आहे. दीपूने आल्या दाखवले की मला काय आवडतं. दीपूला 6 आवडतात आणि तो मात्र इकडे मारलेला आहे. आदित्य चांगली बॉलिंग करतायत. दीपू आता मात्र आल्या मोठा स्ट्रोक खेळतायत. 14 बॉल 35. आणखीन एक उत्कंठावर्धक सामना सध्या आपण पाहतोय. आणखीन एक बिग हिट समोरच्या दिशेने मारलाय आणि हाही बॉल सीमा रेषा पार. षटकार दीपू. इस बार तो फील्डिंग को खेला उन्होंने, उन्हें पता है लॉन्ग ऑफ का खिलाड़ी बाहर नहीं है, वो 30 गज दायरे के अंदर खड़ा है, बस उसके सर के ऊपर से लगाना होगा। लेकिन इतनी बेहतरीन टाइमिंग कर लिया कि वो गेंद भी सीमा रेखा के बाहर भेज दिया। टेक्निकली भी बेहतरीन बैटिंग कर सकता है, यह है मिस्टर डिपेंडेबल मानकोली का. आम्ही त्यांना टेस्ट सिरीज मध्ये एक वेगळी बॅटिंग करताना पाहिलं होतं, परंतु आता 13 बॉलमध्ये 29. आल्या दबाव हटवलाय खेळाडूने. त्याच्यामुळे की फॅक्टर आदित्य राहिले, की फॅक्टर जर पाहिलं तर दीपू सुद्धा राहिलेत. पहिले 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये केल्यात 12. दीपू सिक्सर किंग आहेत तर आदित्य चांगले बॉलर आहेत. हो चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसरी साडीचा कॉल दिलाय आणि जोपर्यंत थ्रो येणार 2 रन कंप्लीट होत आहेत. काय मॅच चालली आता सुद्धा. दीपू मैदानात गेले, वातावरण बदलून टाकलं. 5 ओव्हरचा खेळ संपतोय. 75 झालेले आहेत. 3 विकेट माघारी. आता 12 बॉल 27. मजा आने वाला है इस मुकाबले में, हम सभी को तो यही चाहिए था सर. हम मानकोली में श्री गुरुदत्ता चौटा हिरवा क्रीड़ांगन इस मैदान में है और हम सभी को यही चाहिए इस मैदान का, इस गांव का लोकल खिलाड़ी और उसका नाम दीपेश माली. बेहतरीन खेल करते हुए, बेहतरीन पारी सजाते हुए, जहां टीम थोड़ी सी थी बैकफुट पे, 2 6 के साथ फ्रंट फुट पे आए, अच्छा खेल किया. और अब ये जो 2 राउंड उन्होंने कंप्लीट किए ना वो भी बेहतरीन थे. 11 लाख
और अब लगभग 11.5 लाख की ओर हमारा सब्सक्राइबर मीटर जाता हुआ। तो विनती है जो सब इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं प्लीज जाके सब्सक्राइब कीजिएगा, बेल आइकॉन दबाइए अगर आपको इस 70-70 के सारे टूर्नामेंट्स अच्छे लगते हो तो। आज हमारे दर्शकों ने भी बहुत बढ़िया साथ दिया, 5 लाख से ज्यादा लोगों ने वर्किंग डे मंडे के दिन ये मुकाबला एंजॉय किया है। कल और मजा आएगा, कहीं मत जाइए, फिलहाल रुकिए, धड़कनों को रोक के रखिए। 12 गेंदों में 27 अभी भी चाहिए। बिलाल शेख, दीपू माली ने अब तक अपना काम किया, अब बिलाल शेख उन्हें भी काम करना होगा। गेंदबाजी ट्रॅक पे भूषण येत आहेत गोलंदाजीसाठी बुर्दुलगावचे असणारे खेळाडू डोंबिवली परिसरातील 12 बॉलमध्ये 27 पाहिजेत। मॅच पुन्हा एकदा आणखी एक मॅच चुरशीची पाहायला मिळते। भूषण एका मोठ्या मंचावर संधी त्यांनाही मिळते। स्वतःला पहा, ज्यावेळेला परिस्थिती गंभीर असते ना त्यावेळेला तुम्हाला एक संधी असते आणि त्या संधीचं सोनं करावं लागतं। हा युवा गोलंदाज गोलंदाजीसाठी 12 मध्ये 27 102 चा पाठलाग करायचा आहे। पहिला बॉल लोअर फुल टॉस, बिलालचा प्रहार आणि बॉल सीमा रेषा पार, षटकार। क्या स्ट्रोक खेला बिलाल शेख ने। मैंने जैसे ही कहा था कि अब बिलाल को भी एग्रेसिव होना होगा और पहली ही गेंद, लेकिन ये गलत गेंद थी। हमने देखा भूषण पाटिल ने ये गेंद डाली जो फुल टॉस थी, लोअर थी, और बिलाल शेख ऐसी गेंदों को नहीं जाने देंगे। अब यहां से मुकाबला और पैना होता हुआ। 11 गेंदों में जीतने के लिए अभी भी 21 रनों की आवश्यकता होगी। व्हाट अ मैच। मॅच संपलेली नाहीये, काही डॉट बॉल, काही विकेट बॉलिंग टीमला सुद्धा मॅच मध्ये आणतील आणि इकडे मात्र घमासान सुरू आहे। आता पाठीमागे आणि हा तर खूप लांब, टर्फ सुरू व्हायचंय अजून, परंतु बॉल आताच पाहायला गेलाय। किती काम झालंय। ये पटकी हुई थी और इन पटकी हुई गेंदों को बिलाल शेख नहीं रखते मैदान के अंदर। इस बार स्क्वायर लेग के क्षेत्र को चुना और उस चुने हुए क्षेत्र में सीधा गेंद सीमा रेखा के बाहर। मुझे लगता है अगर ऐसी गेंदबाजी होगी तो शायद 3-4 बॉल रखते हुए मैच खत्म हो सकता है, लेकिन नहीं होगा, नहीं होगा, क्योंकि भूषण पाटिल के पास भी अच्छी गेंदबाजी है। कॉन्फिडेंस देने की आवश्यकता है। बिलाल शेख 2 में 2 6। भूषण कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात, त्यांना ते कमबॅक करावंच लागेल। आज नाही तर वाट पाहावी लागेल। भूषण आणखीन एक, आ रा 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 रा, खतरनाक, षटकार। ये लगाया बिलाल शेख का स्पेशलिस्ट शॉर्ट पुल मैदान के बाहर। 3 गेंदों में 18 आ चुका है। जहां हम चर्चा कर रहे थे क्या यह मुकाबला क्लोज होगा, जी नहीं, यह मुकाबला अब पूरी तरीके से झुकता हुआ मैग्निफिसेंट नवी मुंबई टीम के दिशा में। 9 गेंदों में जीतने के लिए केवल 9 चाहिए। आता मॅच कुठेतरी आवाक्यात आलेली आहे, त्याचं कारण आहे हे लगातारचे 3 षटकार सामन्यावर थोडीशी कलाटणी देऊन मागील 6 बॉलमध्ये 5 6 आले, मागील 6 बॉलमध्ये 32 रन आले आणि त्याच्यामुळेच हा खेळ इकडे बदललेला आहे। म्हणतात ना क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि आता 9 बॉल आणि 9ची आवश्यकता म्हणजे चांगली कामगिरी, काहीतरी चमत्कार करणारं करावं लागणार आहे। विकेट घेतला तर त्या गुच्छाने घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकले तर ते मात्र मोठ्या प्रमाणावर टाकावे लागतील। आणि बिलाल या नावाची चर्चा का आहे, त्यांची बॅटिंग पाहण्यासारखी असते आणि रबर बॉल म्हटलं तर आणखी चांगली बॅटिंग करतात। टायमिंगचा बादशाह आहे बॅटिंगसाठी बिलाल, तर भूषण यांना कमबॅक करावं लागेल। आणखीन एक मनगटी फटका फ्लिक केलाय आणि बॉलला आदेश दिला, जा सीमारेषा पार, षटकार। बिलाल ने कहा हमें देरी पसंद नहीं और अच्छे कामों के लिए तो बिल्कुल पसंद नहीं है। 4 गेंदों में 4 6 के साथ, इसी के साथ ये मुकाबला लगभग मैग्निफिसेंट नवी मुंबई के दिशा में जाता हुआ। त्रिशा 11 टाइगर टीम यहां से कमबैक अगर करना होगा तो अब कुछ मैजिकल करना होगा उन्हें। अब भूषण पाटिल को विकेट और उसके अलावा कोई पर्याय नहीं है, केवल 3 चाहिए सर। लगातारचे 4 षटकार मारत असताना मॅचचं गणित बदलून टाकलंय। या ओव्हर मध्ये मात्र बिलाल यांनी आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येताना पाहिला मिळाला खरा, परंतु 3 धावांची आवश्यकता केवळ या मॅचला जिंकण्यासाठी मॅग्निफिसेंट नवी मुंबई या टीमला। यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावर हो चांगली फिडिंग पाहायला मिळाली आहे। एक कंप्लीट, दुसरीचा कॉल दिला जातोय, तिसरी घेतली जाईल का, आणि यस या येतोय चौकार आणि या मॅचला जिंकलं जात आहे। अभिनंदन ओमी नाईक आणि कंपनी, त्याचबरोबरीने अभिनंदन संपूर्ण मॅग्निफिसेंट नवी मुंबई टीम।
अंतिम 4 मध्ये हा संघ दाखल होतोय. नाना आपलंही अभिनंदन. खूप चांगली खेळी दीपेशने देखील केली, खूप चांगली खेळी. दीपक दादा पाटील आपलं देखील मनापासून अभिनंदन. परंतु तुषा 11 चांगलंच खेळलात. उद्या 9 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. तर 103 धावा मात्र या ठिकाणी जुडल्या देखील गेल्या. सामना जिंकला जातोय.